नमस्कार, सुनीता सावंत किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बरेच दिवसांनी व्हिडिओ करते। घरी पंछी आलेले आहेत आणि मी त्यांची सगळं निरीक्षण करत होते आणि दुसरी खूप सारी कामं होती, तर आज मी एक स्पेशल व्हिडिओ करते। एक महिना झाला म्हणजे देव मी स्वच्छ नाही केलेले, तर आता देव स्वच्छ करायचा व्हिडिओ टाकते। तर पाहू शकता तुम्ही आता तर आता आपले देव स्वच्छ करण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य ओतायचं आहे। तर आता मी हे ओतत आहे। हे बघा, गुलाबाच्या पाकळ्या, चण्याची डाळ भिजवलेली, आपण घरी सब्जी बनवतो म्हणून भिजवतो ना चण्याची डाळ, तर तुम्हाला सांगितलं ना चण्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठही घेऊ शकता आणि गुलाबजल वापरून पण होऊ शकतं। आता मी हे काय सगळं दाखवते, तर मला की नाही पेस्ट बनवायची। आता हे मी थोडंसं पाणी टाकते, अशी दरदरी, आपल्याला जास्त पातळ नाही करायची, ते कसं दरदर झालं पाहिजे। तर आता ते आपण त्याला बारीक करूया। तर आता या स्टेपला थोडी आपल्याला हळद पण टाकायची। हळद टाकून झाली अशी की मग अजून एकदा ती अशी पेस्ट बनवून घ्यायची। मी हळद टाकायला विसरली, पण मी नंतरही सांगणार होते, परंतु हळद टाकली। आता मी अजून एकदा ते भरडावून घेते। तर ही आता अशी छानशी बघा अशी पेस्ट झाली। तर ही आता मी अशी ओतत आहे याच्यामध्ये, एका बाउलमध्ये ओतते ती। हे बघा अशी ही छान। आता ही आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला की नाही असं एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या पेस्टमध्ये ही जी आपली आहे पितांबरी ही टाकायची आहे, ॲड करायची। ही बघा अशी एक, अजून ही दोन आणि ही तीन। तर हे झालं। आणि ही जी मी रांगोळी घेतलेली आहे, ही जी रांगोळी घेतलेली आहे मी, ही रांगोळीसुद्धा मला आता, हे ते बाऊल होते माझ्याकडे, तर ते आता काही मला हे बघा सध्या त्यांचं काही काम नाही, तर मग मी असं काहीतरी देवाची भांडी घासायला, काही आपलं ठेवायला त्याचा असा उपयोग करते। तर हे बघा, ही रांगोळी टाकल्यानं एकतर आपल्याकडे ह्याचं पण आहे ना तांदळाचं पीठ, त्यानं चरचरीतपणा येतो आणि रांगोळी, आणि ह्यानं पण छान असं हळद, शिवाय आपल्याकडे हे जे रोज पेटल, टर्मरिक आणि हे सगळं, हे बघा आता असं छान एक जीव करायचं हे। आणि या स्टेजला आपल्याला आता हे थोडेसे दाणे टाकायचे, सिट्रिक ॲसिड, हे लिंबू फुलं आहे। तर ही जी लिंबू फुलं आहे हे अगदी थोडंसं टाकायचे, कारण आपल्याकडे पितांबरी तर आपण टाकलेली आहे 3 चमचे। तर आपल्याला हे घ्यायचं आहे असं, हे जास्त नाही घ्यायचं, कारण ह्या सिट्रिक ॲसिडनं काय होतं, तेवढ्या वेळापुरतंच फक्त छान दिसतं, नंतर त्याला असं ना एक असं लेयर येते। तर आपल्याला ते लेयरच मग काय फायदा, आपले देव चांगले स्वच्छ राहिले पाहिजेत ना निदान महिनाभर तरी। तर हे बघा, हे असे एक साधारण असे घ्यायचे 20-25 दाणे, जेवढे चिमटीत मावतील तेवढेच टाकायचे। आणि हे सिट्रिक ॲसिड आपल्याला
अगदी एक चिमूटभरच घ्यायचे, असं चिमटीत एवढे येतील तेवढे. आता हे बघा ते दाणे मी याच्यात टाकले मी पुन्हा असं छान ते एकजीव करते. रांगोळी काय चरचरीतपणा येतो, कारण पितांबरी अगदी गुळगुळीत असते, त्याच्यामुळे देव काय आपले चांगले असे निघत नाही. हे बघा ते असं छान एकजीव करायचं आणि याच्यामध्ये सात्विकता राहते, कारण तुम्ही गुलाब पिठल असं गुलाबजलही टाकलं तरी चालतं. आता माझ्याकडे ते होते. हे बघा हे असे गुलाब पिठल ते सुकवून ठेवलेले आहेत मी. तर आता मी छान हे असं हलवून घेते, असं मस्त हलवून घ्यायचं, असं चांगलं असं. हे बघा तर आता आपण ह्यामध्ये की नाही एक असं आपलं जे आवडतं ते, आता आपण पहिला श्री गणेशा करूया. गणपती बाप्पांना आपण लावून घेऊया. तर हे बाप्पांचं जे असे हे नेकलेस वगैरे असतात हे असे काढून घ्यायचे आणि मग इकडे आता बाप्पांना हे असं एक चमचा हे असं बाप्पांवर सोडायचं. असं हे लेपन आहे, हे लेपन असं सोडलं की असं बाप्पांना असं चोळून ठेवायचं छान असं. बघा तर हे असं बाप्पांना छान चोळून ठेवायचं हे लेपन. अजून एक चमचा टाकते मी. हातावर, आयुधांवर, इकडे सगळीकडे असं ते सोडायचं असं. हे बघा तुम्ही माझ्या हाताला असं छान चरचरीतपणा लागतोय. हे बघा असं छान चरचरीतपणा लागतोय. त्यानं काय होतं, मग ते देव असतात ना ते असे छान स्वच्छ होतात, त्यांना चकाकी येते, त्यांच्यावर जी डिझाईन असते ती कानाकोपऱ्यात ती. तर आता तुम्हाला बाबा वाटलं तर मग ह्याचा इस्तेमाल करायचा. हे मी तुम्हाला म्हटलं ना काय नाही होत. अहो नारळाची खिशी हे श्रीफळ आहे, नारळ हे श्रीफळ आहे, असं घ्यायचं ह्याच्यावर आणि ते पण असं छानसं असं घासायचं असं. हे बघा तर आता मी की नाही जरा मोबाईल असा ठेवते, म्हणजे मला किती तारेवरची कसरत करावी लागते पहा ना. तर हे बघा आता तुम्हाला हे बाप्पा दिसत असतील ना ह्या बाजूला चांगले. तर ह्याला ना काय बोलतात, हा ना सेन्सर आहे माझा मोबाईल, त्याच्यामुळे तो काय होतं असं ब्लॅक होतं असं. हे बघा असं तर तो जवळ गेला ना की इकडे असं काहीतरी होतं की ती नाटकं त्याची चालू होतात. तर आता हे थोडे दिवस आपल्याला काय म्हणतात ना की जसं आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं. काय करणार जसं आहे त्याच्यात करून घ्यावं लागतं. तर हे आपले बाप्पा आहेत. तर आता हे खाली असं छान पडले. तर हे बघा शेवटी श्रीफळ आपण देवांना वाहतो. तर असं काही नाही की चांगलं असं, कारण टूथब्रश पण घेऊ शकतो आपण. तर ही जी डिझाईन आहे ना प्रॉपरली ही बाप्पांची अशी, ही बघा अशी पाठीमागे ही बघा ही जी डिझाईन आहे ना, तर त्याने असं छान आपण बाप्पांना असं कारण हे फ्रेश आहे. नारळ आपण देवाला अर्पण करतो तर असं काय नाही. आता म्हणतात ना टाक्याचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही. तर हाही तसाच प्रकार आहे की बाप्पा तुम्हाला जर साफस्वच्छ व्हायचं तर तुम्हाला जसं आम्ही रांगोळी पण आपण दारात टाकतो तर ती देवाला अंग घासण्याला थोडीशी उपयोगात आली तर काय. कारण ह्याला तुम्ही बघू शकता इतकी डिझाईन आहे बघा, ही सगळी अशी रंगांची फुलांची अशी डिझाईन आहे. तर त्यासाठी आणि ते सुकलं बघा, तुम्ही नोटीस केलं असेल सुकलं. तर असं हे लेपन आहे, हे लेपन छान असं लावायचं आणि हे बघा असं घासायचं व्यवस्थित. आता तुम्हाला की नाही समोरून दाखवावं लागेल. हे बघा असं छान घासायचं असं हलक्या हाताने. हे बघा असं इकडे हे बघा
आणि खुशबू छान येते, कारण आजकाल पितांबरीमध्ये छान छान ते लोक काहीतरी बघा टाकायला लागले. ते बघा ही डिझाईन आहे ना, तर तुम्ही मग असं वरून अजून पण तुम्ही असं या शेंडीला, नारळाच्या ह्या शेंडीला हे असं लावून घेऊन अशी डिझाईनला हे बघा असं लावून ठेवायचं. आणि यानं असं एकदा फिरवलं, दोनदा तीनदा असं की मग ते आतमध्ये जाऊन त्या डिझाईनमध्ये बसतं आणि मग हे बघा असं छान ती डिझाईन निघते. आणि ह्यामध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचं पण मी केलेलं आहे. तुम्ही गुलाबजल घालू शकता. हे बघा इकडे खाली पण पाटाला हे उंदीर मामा आहे. आणि इकडे अशी बारीक डिझाईन आहे बघा. आतमध्ये मग त्या किशी अशी चांगली नारळाची किशी आतपर्यंत जाते. मग काय होतं, ब्रश पण वापरू शकतो. तर हे असं हे बाप्पांना खूप सारं असं हलक्या हाताने असं मी एक देव दाखवते. माझ्याकडे असे खूप सारे देव आहेत. आता मी त्याच्यामध्ये सगळे असे घासून ठेवणार. एक 7-8 देव आहेत. हे बघा बघितलं, असं छान असं ह्या मुकुटाला पाठीमागे आता ह्या राख्या बांधलेल्या आहेत. ते आता मी या रक्षाबंधनला सोडणार. तोवर ते तसंच असतं दरवर्षी हाताला. तर आता बघा तुम्ही सुकलं हे सगळं, तर खाली परत असं जे पडलेलं असतं तेच घ्यायचं आणि पुन्हा हे बघा असं ह्या डिझाईनला असं. तर यानं काय होतं, ते दाखवतात ना काही लोक फक्त असं सिट्रिक ॲसिडनं, त्यानं काय नाही, त्यानं तासाभरात परत कलर येतो दुसरं काहीतरी हिरवगार काहीतरी पडतं. तर ह्यानं हिरवं नाही पडणार, ह्यानं असेच चकाकणार, कारण यामध्ये रांगोळी आहे आणि चण्याचं पीठ आहे, चण्याची डाळ, तांदळाचा आहे चरचरीतपणा. मग असं अंगठ्यानं आहे बघा, असं अंगठ्यानं पण तुम्ही, तर ही पण एक असं म्हणजे मूर्तीचं पावित्र्य राहतं. आणि शेवटी म्हणतात ना, देवांना पण टाकायचे घाव सोसावे लागतात, तेव्हा देव पण येतं. देव पण काय असंच येतं का देवांना? मनुष्यालाही तसंच आहे. कर्माचा भाती पाठी असतो. कर्माचा भाता पाठीमागे इकडे लावलेलंच असतं. धरला बाण लावला मारला तसं नाही करायचं काहीतरी. हे बघा आता हे जे त्यांचं उपकरण आहे ना, हे ना मूर्तिकारानं असं पाठीमागे असं खोच ठेवली. तर बघू शकता माझ्या हाताला असं छान चरचरीत लागते, काही जाड काही कमी. तर हे बघा, तर अशा डिझाईनवाल्या असतात ना आपल्या मूर्त्या, तर त्यांना हे बघा असं छान तुम्हाला असं इकडे हात आणि जरा असं सबुरीनंच घ्यावं लागतं. देव आहेत ते शेवटी. आणि म्हणतात ना, हे बघा असं ब्रश. पण हे मी काय घेतलंय की आता आपल्या सगळीकडे हात पोचू नाही शकत ना, म्हणून अशी ही किशीनं त्यांचं कुठे कुठे असं ते घासलं जातं. हे बघा असं हे कान त्यांचे बघा बाप्पांचे, आणि असं लावून ठेवायचं. कारण कुठलीही गोष्ट त्या गोष्टीचा एक वेळ असतो, ते त्याला प्रॉपरली तो वेळ दिला पाहिजे. हे बघा असं, हे बघा कुठली गोष्ट सहज नाही मिळत माणसाला, त्याच्यासाठी त्याला तेवढे कष्ट घ्यावे लागतात. आजकाल सगळ्यांना सगळंच फास्टच पाहिजे. हे बघा हे असं इथे मी लावून ठेवलं आणि मग हे बघा असं किशीने घासलं ना, याला आपण किशी म्हणतो ना, किशी नारळाची किशी. गावी आम्ही ना ह्यानंच भांडी घासायचो, आमसूल वगैरे सर्व. आणि सगळी पितळेची भांडी आम्ही दर 3 महिन्यानं 2 महिन्यानं चकाचक करून ठेवून द्यायचं. मांडणीला अशी लावलेली असायची पातेले, तांबे, फुलपात्र, ताटं. आमच्या आईला की नाही त्या काळात तिच्या वडिलांनी कोल्हार, बुद्रुक, अहिल्यानगर, तर तिकडे खूप पितळेची भांडी त्या काळात. आजही तुम्ही बघा तिकडे अशी ठोक्याची भांडी, काशेची पितळेची. तर आता हे बघा मी एकदम हळूहळू केलंय, पण हा जो लेप आहे ह्या लेपनं बाप्पा पण हे झाले खुश आणि आपल्यालाही बरं वाटलं. नुसती ही गुळगुळीत पितांबरी काय कामाची नाही. मी तर म्हणते की पितांबरी कंपनीवाल्यांनी यांनी की नाही हे जे आता मी सांगितलं ना त्या पद्धतीचं असं सर्व मिश्रित करून जर पितांबरी काढली
तर एवढा घरामध्ये आम्हाला कुटाणा नको एवढं सगळं काय बनवायला. बघा ना आता. आणि ह्याची जी शुद्धता असते ना, पितळ शुद्ध होण्याची, हा धातू, ही मूर्ती, ही नक्षी, ह्याची वेळ ह्याचा जास्त होतो. हे बघा ना आता. बघा तुम्ही कसं दिसतं है ना. बघा पाठ. आणि हे बाप्पा असे. तर हे असे कान, हे पोट. आणि मग आता मी ज्या वेळेला त्यांना पाण्याखाली धरल ना, तर त्यावेळेला हे बघा असं असं. आणि याच्यात हळद पण आहे. हळद पण टाकली ना मी. तुम्ही हळकुंड टाकू शकता. मी हळदीची पावडरच टाकली. तर 15 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे, पण फेक व्हिडिओ नाही आहे. जे काय आहे रिॲलिटी ते आहे. गरीब आहे मी. गरीब आहे मी. गरीब आहे. तुमच्यासारखं माझ्याकडे करोडोच्या अब्जावधीच्या प्रॉपर्ट्या नाही आहेत माझ्याकडे. जे काय आहे माझं, मी गरीब आहे. एवढ्यातच मी खुश आहे. काय करू. लोकांच्या रसोया आमच्या अख्ख्या 640, आमच्या 700 काय बोलतात त्या 1000 स्क्वेअर फीटचं लोकांचं किचन असतं. तसं नाही हां आमचं. नाही 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 नाही. पण आम्ही रोज कॉफी पितो. कळलं का. आम्ही रोज कॉफी पितो. तर हे बघा आता. हे आमचे गणपती बाप्पा छान मुकुट, त्यांचं हे डोकं, हे डोळे, ही सोंड, ही आयुध, हे बघा हे हात, हे सगळं त्यांची आयुध, हे त्यांचं आसन, हा उंदीर मामा, हे त्यांचं पोट, हा नागोबा, हा बघा हे पाय बाप्पांचे. झालं हे सगळं. आता हे आपण इकडे असं हे इकडे ठेवून आता याच्यावर पाणी ओतून दाखवते तुम्हाला की किती बाप्पा आता हे झाले. ओम श्री गणेशाय नमः. 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 तर आता तुम्ही बघू शकता. बघा अजून बाप्पांना तर मी काही नेटचं धुतलेलं पण नाही आहे. पण बघा बाप्पा कसे. तर हे बघा बाप्पा कसे निघाले. तर असे हे बाप्पा. हे बघा हे मी महिनाभर झाले यांना स्वच्छ केलं नव्हतं. जरा तिथे आपला रुमाल आहे असं केलं की झालं. हे बघा. तर आता हे आपले बाप्पा असे छान मस्त. आता मी यांना तिकडे नळाखाली वाहत्या पाण्यात धुते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि ज्या वेळेला मी वाहत्या पाण्याखाली आपला स्प्रे आहे ना, स्प्रे टॅप, स्प्रेचा तो नळ आहे, त्याला असं केरून असं करून धुतलं की तुम्हाला सांगते. मग मी ब्रश पण फिरवणार आहे तिकडे. आपला टूथब्रश असतो तो बाप्पांचाच ब्रश आहे, तर तो फिरवावाच लागतो कारण इकडं काच्यामध्ये माझं बोट किंवा ती किशी पण नाही जात. पण या पाण्यात जरी तुम्ही असं बुडवून ठेवलं ना 5 मिनटं आणि तेच पाणी असं वरती खाली तरी, कारण त्या पाण्यात खूप सारं काय काय आहे ना. पितांबरी मी फक्त 3 चमचे टाकले. थोडंसं सिट्रिक ॲसिड आहे. तर हे बघा. जय गणेश श्री गणेश देवा. ओंकार. बघा आता मी जाते तिकडे. तर आली 1-2 मिनटात आली. तोपर्यंत मी व्हिडिओ पॉज करते. 19 मिनटाचा झाला आहे व्हिडिओ. तर आता मी बाप्पांना तिकडे नळाखाली छान धुतलं. तर ही बघा ही त्यांची राखी आहे ना, ही अशी पिळून घ्यायची अशी हिचं पाणी. तर असं मस्त त्यांना ठेवलं आहे. ऐका ही पंचधातूची आहे त्याच्यामुळे ही काय असं एकदमच असं एकदम नाही का एकदम असं नवीन चकाकतं तसं नाही होणार. हिला तुम्ही किती घासा. ते बघा आता असं बाप्पांना छान पुसून घ्यायचं बघा.
तर आता हे मस्तपैकी बाप्पांना पुसून घेते छान. आता अशीच दुसरेही मला देव घासून ठेवायचे. तिकडे आहेत हे बघा, ही माता महालक्ष्मी, खंडोबा आहे आपले. तर हे सगळे असे मला घासून ठेवायचे. तर हे बाप्पांचं आहे. आता हे असं पुसून घ्यायचं. तर हे बघा, हे बाप्पांना पण असं सांग पुसावं लागतं ना, त्यांना पण मस्त. तर हे असं छान कॉटनचं. तर असे हे आता बाप्पा स्नान करून छान तयार झालेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. असे माझे श्री गणेश बंधू आता बघा छान स्नान करून सजले. तर या माझ्या श्री गणेशाला विनंती करते की सर्वांना सुख समाधान देणं, संपदा, आरोग्य, ऐश्वर्य लाभो. मलाही तुमच्या मागून मला लाभो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या श्री गणेशाचा आशीर्वाद सर्वांना राहो अशी मी प्रार्थना करून माझा व्हिडिओ कंप्लीट करते. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. असेच पाहत राहा आणि मला लाईक करा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. चला बाप्पा आता देवारात जाऊन बसा. हां, छान छान. थँक्यू फॉर वॉचिंग.